नाही आहे। 5% राखीव निधीचं व्यवस्थितपणे जर नियोजन झालं तर अपंगांचे हे जे प्रश्न आहे हे आपोआप सुटतील। आणि तिसरी जी मागणी होती कॉर्पोरेशनची संबंधित होती की त्यामध्ये अर्थसहाय्य योजना जी कॉर्पोरेशन मधून राबवण्यात येते त्यात कोणत्याही प्रकारची अट नव्हती। कॉर्पोरेशनच्या नगरसेवकांनी एक महासभा घेतली आणि त्या महासभेमध्ये एक कुदलती निर्णय ज्यांना अधिकारच दिलेला नाहीये त्यांनी आमच्या अधिकारावरती त्यांनी घात घातला आणि वयाची अट जी आहे 45 वर्षे करून टाकली। खरोखर कॉर्पोरेशनचे अधिकारी जरी 45व्या वर्षी रिटायर होतात का? जर ते रिटायर होत नाही आणि आम्हाला त्यांनी 2 लाख रुपयाचं अर्थसहाय्य 1 लाख रुपये करून ठेवलं तर आमची अशी मागणी आहे की वयाची अट जी आहे ती रद्द झालीच पाहिजे आणि त्यानंतर जे अर्थसहाय्य आहे हे 5% निधीमधून याचे समायोजन होत असते। त्यामुळे जो 100 कोटी रुपयाचा जो कॉर्पोरेशन निधी जो आहे त्याच्यातूनच द्यायचे आहे तर 2 लाख रुपये द्या। आणि कॉर्पोरेशनचे घर टॅक्स वगैरे जे आहे आमचे घर टॅक्स पाण्याचं बिल त्यामध्ये अपंग राहत असलेल्या घराला किंवा अपंगाच्या नाते असलेल्या घराला 50% सवलत मिळाली पाहिजे। अशा काही आमच्या काही कर्ज समाज कल्याण कडून मिळते आहे त्या समाज कल्याण योजनेच्या कर्जामध्ये सुद्धा अपंगांना 5 लाखापर्यंत कर्ज मर्यादा देण्यात यावी अशा आमच्या काही मागण्या होत्या। तर शासनानं त्या सर्व मागण्यांची ज्या लोकल लेवलवरती मागण्या आहेत त्याची पूर्तता आजच्या आज करावी। एकनाथ शिंदे साहेबांकडे व्यवसाय स्टॉलचा मुद्दा आणि 200 स्क्वेअर फीटचा मुद्दा हा सुटू शकते आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्या भेटण्याची मागणी वारंवार करत आलो। जो परवाच्या दिवशीचा जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सुद्धा हीच मागणी होती। पोलिसांनी दिशाभूल केली त्यामुळे आम्हाला हा प्रकार करावा लागला। परंतु जोपर्यंत शिंदे साहेबांची भेट होत नाही आणि सकारात्मक निर्णय आमच्या बाजूने होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।